गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामकुरा येथील रहिवासी असलेले माधव काशीराम नेवारे यांच्या घरी गॅसचा भडका उडाला असल्याने गॅसच्या हंड्याला एका बाजूने फट पडल्याने आगीचा भडका उडाला। यामध्ये माधव नेवारे यांचे घर जळून खाक झाले। माधव नेवारे हे धान रोवणी कामाचे मुख्य असल्याने शेतकऱ्यांकडील रोवणीच्या कामाचे मजुरांचे मजुरी देण्याकरता पैसे त्यांच्याकडे जमा करण्यात आले होते। आगीच्या भडक्यात घरात ठेवलेले मजुरीचे 34,000 रुपये असलेली पूर्ण रक्कम तसेच त्यांच्या मुलाकडील 7,000 रुपये असे एकूण 41,000 रुपये जळाले आहेत। तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू पूर्णतः खाक झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव येथील इंडियन गॅस एजन्सीकडून गॅस हंडा घेऊन चहा बनवण्याकरता गॅसचा वापर करण्यात आला। गॅसचा अचानक स्फोट झाल्याने पूर्ण घर जळाले। विशेष म्हणजे मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यामधून निघण्यासाठी मार्ग मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली असून गॅस हंडे पुरवणाऱ्या गाडीतून हंडा ग्राहकांना देताना पुरेशी काळजी घेतली जात नाही असा आक्रोश जनतेकडून व्यक्त केला जात आहे। झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास। अर्जुनी मंडळाला लावला तर चाय शेगडी पेटवता बरोबरच तो हंडा लिकेज होता। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामकुरा येथील रहिवासी असलेले माधव काशीराम नेवारे यांच्या घरी गॅसचा भडका उडाला असल्याने गॅसच्या हंड्याला एका बाजूने फट पडल्याने आगीचा भडका उडाला। यामध्ये माधव नेवारे यांचे घर जळून खाक झाले। माधव नेवारे हे धान रोवणी कामाचे मुख्य असल्याने शेतकऱ्यांकडील रोवणीच्या कामाचे मजुरांचे मजुरी देण्याकरता पैसे त्यांच्याकडे जमा करण्यात आले होते। आगीच्या भडक्यात घरात ठेवलेले मजुरीचे 34,000 रुपये असलेली पूर्ण रक्कम तसेच त्यांच्या मुलाकडील 7,000 रुपये असे एकूण 41,000 रुपये जळाले आहेत। तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू पूर्णतः खाक झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव येथील इंडियन गॅस एजन्सीकडून गॅस हंडा घेऊन चहा बनवण्याकरता गॅसचा वापर करण्यात आला। गॅसचा अचानक स्फोट झाल्याने पूर्ण घर जळाले। विशेष म्हणजे मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यामधून निघण्यासाठी मार्ग मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली असून